तर ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईकांवर टीकास्त्र डागले। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये स्वतःला किंग समजणाऱ्या गणेश नाईकांचा मुखवटा आता उतरण्याची वेळ आली आहे। कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडं ही अवस्था नाईकांची आहे, अशी टीका वाघमारे यांनी केलेली आहे। कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे। वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योगधंदा राहिला नाही। जो माणूस स्वतःचं घर सावरू शकत नाही त्यांनी दुसऱ्यावरती टीका करण्याचा उद्योग करू नये। शेवटचं एवढंच सांगते, गणेश नाईक, इफ यू आर बॅड, रिमेंबर एकनाथ शिंदे साहेब इज युअर डॅड। मल्लिकार्जुन खरगेंचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। खरगे आपला मायक्रोफोन काढायला विसरलेत आणि त्याचं असदुद्दीन ओवैसींबद्दलचं वक्तव्य व्हायरल झालं। हैदराबादमध्ये 3 गोष्टी प्रसिद्ध आहेत, शेरवानी, बिर्याणी आणि परेशानी। जेव्हा नेतृत्व एका मूर्ख निरुपयोगी व्यक्तीच्या हातात असतं तेव्हा असंच घडतं। एका राष्ट्रीय आणि देशातील सर्वात जुन्या पक्षाचं काय झालंय ते का ओवैसीला इतके घाबरतात, असं वक्तव्य खरगेंनी केलं होतं। तो व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। ज्वाइन करा, उसको आने मत दो। वो एक बार आएगा वो तो खत्म हो जाएगा, नेशनल पार्टी नहीं है, लेकिन हमको खत्म करके जाएगा। कौन? हैदराबाद। तो हैदराबाद के 3 मुश्किल चीजें हैं, मालूम है? एक शेरवानी, एक बिरयानी, एक परेशानी। इराणी आरोपीच्या नातेवाईकांची पोलिसांसोबत झटापट झाली। झटापटीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। पिंपरी चिंचवडमधील हा सगळा प्रकार आहे। पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या इराणी आरोपीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे क्रमांक 2च्या पथकानं ठाणे शहरात जाऊन बेड्या ठोकल्या। पोलीस ठाणे शहरामध्ये जाऊन इराणी आरोपीला अटक करत असताना इराणी आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत झटापट केल्याचं कळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।